लोक म्हणतात तुम्ही धर्माचं रक्षण केलं तर धर्म तुमचं रक्षण करेल. आपली इतिहास पुराणं सुद्धा हेच सांगतात. अगदी वेदही सांगतात की धर्मो विश्वस्य जगत प्रतिष्ठा, की धर्मामध्ये या संपूर्ण जग जे आहे याची प्रतिष्ठा झालेली आहे. तुम्ही धर्माचं रक्षण कराल तर धर्म तुमचं रक्षण करेल. याचा अर्थ नक्की काय आहे? तर धर्म हा बाहेरून रक्षण करीत नाही, आतून करतो. हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे. त्या धर्माचा संस्कार आत अंतःकरणावर दृढ झाला पाहिजे. केवळ बाहेर दांभिकपणा करून चालत नाही. ज्यावेळी संकट येतं ना त्यावेळी तो धर्म आतून रक्षा करतो. याचं उदाहरण एक घेऊ आपण. समजा एखाद्या माणसाला दारू प्यायची सवय आहे, तर त्याचे वडील म्हटले की अरे हा मुलगा ऐकत नाही, मग थोडेसे बॉडीगार्ड ठेवले आणि तो मुलगा एक दिवशी आला, दारूच्या दुकानाजवळ आला, तर त्या बॉडीगार्डने त्याला धक्के मारून बाहेर काढलं. पण दुसरा एखादा मुलगा आहे, ही दारू कशी वाईट आहे याचा संस्कार त्याच्या अंतःकरणावर पडलेला आहे, त्यामुळे ते दुकान दिसून सुद्धा तो त्याच्यात जाणार नाही, तो त्या दारूला स्पर्श करणार नाही. धर्म असं रक्षण करतो, बॉडीगार्ड सारखं धक्के मारून नाही करत, तर त्याचा अंतःकरणावर एवढा संस्कार पडलेला असतो की तो आपल्याला संकटात पडूच देत नाही. अशा प्रकारे तो रक्षण करत असतो.